प्रद्युम्न चतुर्थी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते। यावर्षी प्रद्युम्न चतुर्थीचा उपवास 18 जून रोजी पाळला जाईल। हा दिवस गणपती बाप्पाच्या पूजेसाठी शुभ मानला जातो। गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वांचा समावेश असतो। यामुळे गणपती प्रसन्न होतो आणि भक्ताच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात। त्यामुळे दुर्वाशिवाय चतुर्थी पूजा अपूर्ण मानली जाते। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गणपतीला 21 दुर्वा का अर्पण केल्या जातात, तर या व्हिडिओमध्ये आपण गणपतीच्या दुर्वाशी संबंधित असलेला हा विषय जाणून घेणार आहोत। आख्यायिकेनुसार प्राचीन काळी अनलसूर नावाचा एक राक्षस होता। हा राक्षस ऋषीमुनी आणि देवांना जिवंत गिळण्यासाठी ओळखला जात होता। त्याने तिन्ही लोकांमध्ये दहशत माजवली होती। त्या राक्षसाच्या क्रोधापासून वाचण्यासाठी देव देवी आणि ऋषीमुनींनी महादेव आणि गणपती बाप्पा यांचा आश्रय घेतला। त्यानंतर भगवान शिवाने अनलासुराशी युद्ध करून विश्वाला त्याच्या दहशतीपासून वाचवले। गणेशाने अनलासुराला जिवंत गिळले, ज्यामुळे त्याला पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या। महर्षी कश्यपाने भगवान गणेशाला दुर्वांच्या 21 जुड्या खाण्याचा सल्ला दिला। तेव्हापासून दुर्वा गणेशाचा आवडता पदार्थ बनला। त्यामुळे दर बुधवारी किंवा चतुर्थीला भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करण्याची प्रथा आहे। दुर्वा अर्पण केल्याने हे लाभ मिळतात। धार्मिक मान्यतेनुसार गणपतीच्या पूजेत दुर्वा अर्पण केल्याने शारीरिक वेदना दूर होतात आणि जीवनात सुख शांती टिकून राहते। जर तुम्हाला मानसिक तणाव जाणवत असेल तर प्रद्युम्न चतुर्थीला गणपतीची पूजा करा, देवाला 21 दुर्वा अर्पण करा। असे मानले जाते की दुर्वा अर्पण केल्याने मानसिक तणाव दूर होतो आणि सुखी जीवन जगण्यास मदत होते। गणेश पुराणात 21 दुर्वा गवतांची कथा सांगितलेली आहे। गणेश पुराणाच्या उपासना विभागात गणपतीला 21 दुर्वा अर्पण करण्याचे वर्णन आढळते। प्रद्युम्न चतुर्थी 2026 तारीख आणि वेळ। वैदिक पंचांगानुसार यावर्षी प्रद्युम्न चतुर्थी 18 जून रोजी साजरी केली जाईल। ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात 17 जून रात्री 9:38 ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीची समाप्ती 18 जून संध्याकाळी 6:58 असेल। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।